आज मी बाळाला घेण्यासाठी आले आहे. त्याचा इथं बॅडमिंटनचा क्लास असतो आणि माझं बालपणही याच किल्ल्यात गेलं. पण तो पूर्वीचा काळ आणि आत्ताचा याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. इथं फक्त एक बुरुज होता, शिवाजी महाराजांचा किल्ला, आणि या किल्ल्याच्या भोवती पूर्ण पाणी होतं आणि तो शेवटचा एक अवशेष मी बघितला होता. मोठाच्या मोठा असा एक ब्रुज ह्या ठिकाणी होता. इथं आता तुम्हाला थोडंफार काय झालेलं आहे. इथं आमच्या मुश्रीफ साहेबांनी बरंच काय इथं घडवून आणलेलं आहे. खूप छान काय असं म्हणजे थोडं हा मैदान आहे, इकडं कोपऱ्याला दिसतो. इथं आहे ह्या साईडला असे मुलांचं माझं सुरू आहे प्रॅक्टिस बॅडमिंटनचं. आणि अशा तऱ्हेने इथं हे आजूबाजूला थोडंफार असं आहे ना, पेस आहे. तिथंही काय बरेच आता इथं साईडलाच हे जंबो परवा म्हटलं मी ना, सर्कस आली. मग थोडं असं माझं बालपणही आठवलं आणि इथं खरोखरच किती मोठा कायापालट झाला आहे. बापरे, काही वर्षापूर्वी आपण ह्या बालपण इथं माती आणायला येत होतो थोडी अशी त्यावेळेस घरं सारवली जायची ना, आपल्या चुली सारवल्या जायच्या मातीने, आणि ती माती आणण्यासाठी ह्या अवशेषामधून माती घेऊन जात होते मी. आणि खूप मोठा बुरुज. खरंच त्यावेळेस आमच्याकडे एवढे फोन पण नव्हते असे की बाबा तो एक दाखवण्यासाठी आपल्या मेमरीमध्ये ठेवला असता. खरोखरच ते बघण्यासारखं दृश्य होतं. साईडला असं चहूबाजूनी पाणी होतं ना, गोल राऊंडला पाणी होतं आणि त्या पाण्यात ती कमळंसुद्धा उठलेली मी बघायची. डेली रुटीन असायचं. आम्ही यायचो इथंच खेळण्यासाठी वगैरे. बस आता काहीच नाही तिथं शिल्लक राहिलेलं. आठवणी आहेत गोड बालपणीच्या.